काय म्हणताय कशा सर्व मी आहे कार्तिक स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. तो काही मी आलो आता गच्चीवर कारण की डोंगर इतकं भारी दिसत होतं नुसतं तुम्हाला दाखवतोय बा. तुम्ही डोंगर पाय एकदा की एक नंबर वातावरण आहे. तुम्हाला सॉरी भवानीचं डोंगर दिसत असेल आहे भवानीचं थोडं थोडं जे जे वाईट दिसतंय ना तुम्हाला त्याचं थोडं थोडं दिसतंय ना साईबाबांचं डोंगर आहे. त्याने आमच्याच गावाकडे म्हणजे दुबीर नाक्यांवर गाव तिथं आम्ही गेलो होतो एक नंबर वातावरण. आणि हा आहे ना त्याचा मित्र आलेला आहे सो मी आलो होतो गच्चीवर एकदम गार गार हवा सुटलेली आहे. आणि एक नंबर वातावरण आहे. सो एकदम वातावरण एक नंबर आहे आणि गार एकदम हवा आहे. पावसाचं वातावरण सुद्धा आहे. आणि काहीतरी बोलू राहिले घराबद्दल त्यांचं घर नाही तरी काहीतरी बोलू राहिले त्या घरात. सो तुम्हाला दाखवतो ते मंदिर आहे का जे बोट करेल थोडं थोडं दिसत असेल का मी बोट करेल आणि तिथं मंदिर आहे आई बाबांचं. सो मी तर जाणार आहे फिरायला ऑलरेडी कारण की मी आहे ना हरिस्तानामध्ये भाग घेतलेला आहे ना म्हणजे झाड लावायची खूप लोकांनी हरिस्तानाचे झाड लावायचे राहते ना त्याच्यासाठी मी भाग घेतलेला होता पहिला म्हणजे आता सुद्धा घेतलेलं म्हणजे कुठं कुठं असे झाडं लावायला द्यायचे डोंगरांवर असं समजा आता मी सांगितलं तुम्हाला फॉर एक्झाम्पल भवानीचे डोंगरावर म्हणजे डोंगरांवरच परत अजून गोंदेश्वर भरपूर ठिकाणी असे एक्सेट्रा जायचं आम्ही आणि खूप असे फिरायचे असं फिरायला याला त्याला जायचं मस्त असं यायचं एन्जॉय करून मस्त झाड लावायचे खूप एन्जॉय करायचा असं सोयीच करायला आलो होतो आणि हा त्याचा मित्र आहे आदेश आहे. सो काय आता दुसरं काहीच नाहीये. वातावरण पण भारी तिकडचे ढग पहा कशी भारी दिसते. पाऊस पण येऊ शकतो भरोसा नाही पावसाचा त्याच्यामुळे ना थोडस यायचं थांब 2 मिनिटं. सगळेच माझ्या माहितीने निघालो त्याच्यामुळे त्याच्यात गेलतो बसायला. सो गाईस चला खाली जाऊ आता काय चालू चला इथं मम्मी भांडी घसू राहिली वाटतं असं वाटतंय. मम्मी कारण की घरी गेली होती म्हणजे ही लावायला काय म्हणते आपलं भेंड्या लावायला गेली होती घरी त्याच्यासाठी घरी गेली होती. आता एक नंबर वातावरण झाले त्याच्यापेक्षा दुप्पट डोंगर दिसत असत राहिलं पहा आता मंदिर दिसत आहे ते मागाशी म्हणत होते मंदिर कडच्या साईडला आहे आणि मंदिर इकडे आहे ते म्हणत होते मंदिर तिकडे. सो आता मंदिर समजायचं कुठं आहे हाताला कळ लागलेलं पप्पा पण वरती आलेले बा. सो गाईज मी परत खाली आलेलो आहे कारण की सो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. सो बाय अँड टेक केअर. आणि तुम्हाला माहिती आहे का माझे 50 सबस्क्रायबर्स होण्यासाठी फक्त 2 सबस्क्रायबर्स लागते. सो तुम्ही माझी हाफ सेंचुरी नक्कीच बनवून टाका आणि मला सपोर्ट करा. सो बाय अँड टेक केअर.